गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 3 आणि आज आम्ही पोहोचणार आहे लेहला. आणि आज जाता जाता आम्ही 5 ते 6 साईट सीइंग करणार आहोत. टोटल 220 किलोमीटरची राईड आहे आज आम्हाला अजून गाडी पळवायची आहे. पळवायची म्हणजे ऍक्च्युली कालच्यासारखा टाइमपास अजिबात नाही करायचा. Yes. पटपट पटपट आवरायची आहेत गोष्टी. आणि आमचा वॉटर इंटेक होत नाही. हे बघा 1 लिटर आम्ही आता 5 मिनिटांमध्ये दोघांनी अर्धा लिटर करून 1 लिटर कम्प्लीट केलंय. आमचं टार्गेट आहे 4 लिटर आणि 4 लिटर 8 लिटर कम्प्लीट करायचं. आताशी आमचं अर्धा लिटर झालंय. कारण आमच्या मार्शलने सांगितलंय वरती जसं हाय अल्टिट्यूडला जाणार तर ऑक्सिजन नसतो, कमी होत जातो. तर मग ऑक्सिजन दुसरा कुठून मिळणार? वॉटर मधून, H2O मधून. तो ते बोलले की आपले डेलीच्या डेली प्रत्येकाचे 4 लिटर तरी पाणी पिऊन व्हायलाच पाहिजे. बॉटलने पाणी प्यायचं म्हणल्यानंतर हेल्मेट काढणार, सगळं काढणार आणि मग पिणार. म्हणून आम्ही जेवढं पाणी पिऊन घेतोय आता 1 लिटर. येस. आणि आता आम्ही ठरवलं जिथे आम्ही साईट सीइंगला थांबणार तिथेच आपण पाणी पिऊन घ्यायचं. सो दॅट नेक्स्ट साईट सीइंगला जाताना वॉशरूमला जाऊन परत पाणी प्यायचं. तो ही स्ट्रॅटेजी आज आम्ही अप्लाय करून बघणार आहे कसं होतं. लेट्स सी. आणि बाहेर इतकं छान ऊन पडले, मी तुम्हाला दाखवते. हे बघा कसलं भारी वाटतंय आणि एवढं भारी ऊन पडलंय ना यार, मस्त वाटतंय. आणि हे बघा नुसते पहाड इन वादियों में. तेच गाणं आठवते मला सकाळपासून. गाइस, वी आर फायनली गेटिंग रेडी फॉर आवर 2 days राईड. नियती फुल एकदम प्रोफेशनल. शस्त्र पहनतोय. शस्त्र लढाईला जाताना आधी वर खाली पाय करून घाल. खाली पाय कर. पाय खाली कर म्हणजे नीट बसतं. ते बरोबर उलट आत्ता बरोबर जमलं. जरा जुगाड यायचा जुगाड करावा लागतोय. हे असं जरा आपला गावठी जुगाड. तू गाठ का बांधतेस? ते गाठ नाही बांधली तर निघतं. ते गावठी जुगाड तुला नाही कळणार. आमचा रायडर रेडी होतोय आता. यो रायडर. येस. आता याच्यानंतर जॅकेट्स घालायचे आम्हाला. देन वी आर ऑल सेट टू रॉक द डे. डिंग चिकिन डिंग चिकिन डिंग. तुला गाडी पळवायची आज कालपेक्षा थोडी जास्त. नाही पळवायचं वगैरे तसं नाही रे. फक्त त्यांचं म्हणणं असं होतं टाइमपास नाही करायचं. पळवली नाही तरी पण आरामात 220 किलोमीटर होऊन जातात. चला पटपट पटपट पटपट. आज आपण जाणार आहे लेह. ये एवढी मोठी बॉईज गँग आहे. ऑल सेट गाईज, ग्लव्स, हेल्मेट अँड एव्हरीथिंग. चला आता निघूयात डे 3च्या राईडला. गाईज, हे एक मैत्री टेम्पल आहे. स्टोनमध्ये बुद्धाचं स्टॅच्यू त्यांनी कोरलं आहे. आपली विश बोलायची असते आणि ते फिरवायचं असतं. काय ॲक्च्युली एक्झॅक्ट आम्हाला पण जास्त नॉलेज नाही आहे त्याचं. पण नियतीने विश मागितली आहे आणि ती फिरून येते का नाही. आली 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 आली. काय विश मागितली? टेम्पलच्या आतमध्ये जे काही ठेवलं होतं त्याचं ॲक्च्युली आम्हाला काही समजलं नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता. बट आतमध्ये जे आर्किटेक्चर होतं ते खूप सुंदर होतं. फायनली आम्ही तिकडून निघालो आमच्या नेक्स्ट स्टॉपसाठी. आता आम्ही आलो आहे नमिकला पासला, जे 12,000 अल्टिट्यूडवर आहे. अजून तरी काय त्रास होत नाहीये. होपफुली पुढे पण नाही होणार. चला तुम्हाला दाखवते. व्ह्यू काय मस्त आहे यार. हे बघा हे असं आहे. व्ह्यू दाखव ना तिकडे. आणि आता आपण व्ह्यू बघूयात. कसली थंड हवा येते. काय मस्त दिसतंय. नमिकला पासला थोडंसं फोटोशूट करून आम्ही परत आमची जर्नी कंटिन्यू केली. गाईज, आम्ही आता पोहोचलेलो आहे फोर्तुला पासला. 13,479 फीट वरती आहोत आपण. इकडे हवा बघा किती आहे. माझे केस तर उडतातच आहेत. कृषीचे केस पण कसे उडत आहेत बघा. माझ्या कोंडीच्या दमला भूक लागली ना. मला शुशू आली आहे. शुशू नुसतं पाणी पितोय. शुशू करतोय आम्हाला. शुशू शुशू. सो आता आमचं जेवण झालंय गाईज आणि कंटाळा आलाय आता. माहिती नाही का सेकंड डेलाच ही हालत आहे. माझं तर डोकं दुखते काय माहिती कशाने यार. सकाळपासून डोकं दुखते. तुला 13,000 फीटवर तर तुला श्वास घ्यायला. एकतर मला वॉशरूमला आलेली. वॉशरूमला जायला जागा नाही. वॉशरूमला आली म्हणून मी पाणी पित नाही. वरती एवढं कडक ऊन, साईडला सगळी दगडं आणि मला पाणी नाही पिता येते. आणि मला अजून घशाला कोरड पडते, नाकाला पण कोरड पडते.
वॉशरूमचं जर नीट असेल तर काय नाही, पाणी पिऊन पाणी हां नाही ॲक्च्युली सीन काय झाला, वॉशरूमचा पण सीन झाला असता, पण आमचा जो मार्शल आहे तो म्हटला लंचला आता अर्धा तासानेच थांबायचं, पण आम्हाला नव्हतं माहिती त्याचा अर्धा तास म्हणजे आमचा 1.5 तास. मग शेवटी मी फायनली एका ठिकाणी गेली आणि तिथून 1-4 पावलांवरतीच आमचं हॉटेल होतं. पण आता जरा बरं वाटतंय. कृषी हाऊस द जोश. हाय 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 सर. कृषीचा हात दुखतोय आणि हाय 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 करतोय. हात तर दुखतोय असं हेच नाही राहिलं मला, त्याला त्राण नाही नाही राहिले. राहिलं. आता परत गाडी चालवायची आहे. अजून तर लेहला पोचायचं आहे. 98 किलोमीटर्स आहे. 100 किलोमीटर चालवायचं आहे अजून. त्यात 2 वेळा थांबायचं आहे, 2 स्टॉप्स आहेत आणि वाजायला आलेत 3:30. अंधाराच्या आधी जायचं आहे जर लेह मार्केट फिरायचं असेल तर. काय वाटतं कृषी, लेह मार्केटला जायला भेटेल? आपल्या मनावर आहे, तर मला असं वाटतं अंधार झालंच पोहोचणार आता, त्याशिवाय त्याच्या आधी नाही पोहोचणार. चल गाड्यांची ते जाऊन थांबूयात, लोक जातील तरी कळणार का. सो गाईज, आपण आत्ता पोचलो आहोत संगम व्ह्यू पॉइंटला. त्याचा मिनिंग काय आहे कृषी? कुठल्या तरी 2 नद्यांचा संगम आहे. क्या व्लॉगर बनेगा रे तू? कुठले तरी 2 लोक व्लॉग का बघणार आपला? हे बघा गाईज, मी सांगते तुम्हाला, ही एक नदी आहे आणि ती एक नदी आहे आणि त्या दोघांचा संगम होतोय म्हणून ह्याला संगम व्ह्यू पॉइंट असे म्हणतात. हे झालं संदर्भासहित स्पष्टीकरण. सो गाईज, या संगम पासून आपल्याला लेह आहे अजून अराउंड 35 किलोमीटर्स. आम्ही आता थोडंसं रेस्ट घेण्यासाठी थांबलेलो आहे. सगळे फोटो सेशन चालले आहेत सगळ्यांचे. नियती पण तिचं फोटो सेशनची वाट बघते. आम्ही थोडासा आराम करून 5-10 मिनटात निघणार आहोत परत. सो गाईज, आम्ही आत्ता आलो आहे गुरुद्वारा श्री पत्तर साहिबला. आणि फायनली आम्ही जॅकेट काढलेत आणि आता आमच्या जे कपडे आहेत त्याच्यावरती जरा फोटो येतील. इथून लेह 20 किलोमीटर आहेत अजून. गुरुद्वारामध्ये एंट्री करण्याच्या आधी आपल्याला हे डोकं झाकायचं असतं, तर त्यांनी दिलेलं आहे तिकडे ते कापड. नीट मागे टाके. ठीक आहे. गावठी बघा, गावठी हा. ओके, लेट्स गो. गाईज, खूप सुंदर आहे हे ॲक्च्युली. खरंच खूप सुंदर आहे. एवढ्या प्रवासानंतर गुरुद्वारामध्ये बसून एकदम शांत आणि रिलॅक्स वाटत होतं आणि त्यानंतर आम्ही आमच्या स्टेला जाण्यासाठी कंटिन्यू केलं. आमच्या हॉटेलचं नाव होतं द लेह चेन. हॉटेल किती सुंदर आहे तुम्ही बघूच शकता आणि इथून व्ह्यू पण खूप छान होता. हे आहे आमचं लेह मधला स्टे. ओ माय गॉड गाईज, ही आहे आमची रूम इकडची. रूम चांगली आहे, फक्त व्ह्यू नाही आहे यार. आता हे त्यांचं पूर्ण हॉटेल आहे आणि हे कपल्ससाठी त्यांच्या 3 रूम्स होत्या. सो आम्ही 3 कपल इकडे आलो आहेत, पण आम्हाला व्ह्यू नाही आहे. मे बी त्यांना व्ह्यू भेटेल. ठीक आहे, कोई ना. हां, कृषीला फक्त आता पडायचं आहे, आराम करायचं आहे. सांग त्याला. पहिले लेह मार्केटला जाणार होतो आणि येऊन डिनर करणार होतो, बट 7:30ला इथे डिनर लागलेलं आणि लेह मार्केट 11पर्यंत चालू असतं आणि डिनर 9 वाजता बंद होणार होता. सो म्हटलं पहिले डिनर करूयात आणि मग जाऊयात आपण लेह मार्केटला. सो मी तुम्हाला दाखवते डिनरसाठी काय काय. कृषी, मला सलाड घे पहिले. सूप तर आम्ही टेस्ट केलं, सूप चांगलं आहे. हे काय आहे? खिचडी आहे. ते म्हणतात खिचडी छान आहे. हे काय मिक्स व्हेज आहे, आलू आहे आणि चिकन आहे ना. हो, आपण ते चिकन घेणार. सो गाईज, आम्ही आत्ता आलो आहे लेह मार्केटमध्ये. सगळ्यांना काही ना काहीतरी विकत घ्यायचं, शॉपिंग करायची. सो आम्ही आत्ता आलो आहे सगळेजण, 6 जण एकसाथ सगळे कॅबमध्ये बसून आलो आहे. बघा, 7 लोक एकसाथ कॅबमध्ये बसून आलो आहे. आता शॉपिंग करायची आपल्याला. मेन म्हणजे पहिले डायमॉक्स घेऊ. ते गणपती कितने को मिलेगा? गणपती किधर है? गणपती गणेशा ओ वाला बीच में और राधा कृष्ण बीच यहाँ पे. अच्छा, कुर्सी में बैठा हो? हाँ, कुर्सी में बैठा हुआ. कितने में? हाँ, कम कितने में मिलेगा? और राधा कृष्ण मिलेगा डायरेक्ट 500 रुपये कमी झाले बाबा. हां, ते 4000 रुपये. गाईज, फ्रीज मॅग्नेट बघणं चाललंय आता यांचं सगळ्यांचं. सगळे मिळून करतात म्हणजे बार्गेन करायला इझी पडणार आहे.
दाखव. कोणतं छान वाटतं? हा ते मला हे पण घेऊया काय तिथे हे पण घेऊया फ्लॅग पण घेऊया मला. हा फ्लॅग मला पण कारमध्ये लावतो घ्यायचा माझ्या. फ्लॅग पण घ्यायचा आहे हे बघ कृषी असं हे ऍक्च्युली हे छान वाटतं. हे दोन आहे का? हे ना एक नंबर वाटलं. हा, एक हे आहे, हे पॅन्गॉंग आहे. पँगॉंगचं आहे. सगळ्या स्पॉट्सचे घ्यायचे सगळे. हां, हे दोन माझे आहेत. हे तिथे येस सगळ्या स्पॉटचे घेतो सो दॅट वी विल हॅव द मेमरीज ऑल दी स्पॉट्स. मस्त आहे इथं. हा इथं बेडरूम मध्ये फ्लॅग काय? हे बघ इथं पण घेऊ का फ्लॅग बेडरूमला लावायला? तू सगळ्या रूम किचन मध्ये घेऊ. मध्ये लावतो ना. कोण होत रे? हे पण लदाख होतं, हे पण लदाख होतं. गाडीवाला आणि ते पण घे की. मला आवडलं. मी काय करतो रूम मध्ये एक लावतो आणि जेव्हा एक लावतो. कुठे? बेडरूमला एक लावतो. आणि एक हॉल, एक किचन, एक बेडरूम आणि एक वॉशरूमला पण लावून टाक. वॉशरूम मध्ये पण नाही. मला असं वाटतं कृषी हे बघ हे चार पण ती बार्गेनिंग होगा ना. उमलिंगला पँगॉंग पँगॉंगला लडाख हे चार बास ना. हां मी काय केलं लेह मध्ये पण बाईक होती ना आणि म्हणजे लदाख अरे फ्लॅग आम्हाला पण घ्यायचा दादा. थांब ना सोबतच करूया सगळ्यांचं. हे एवढा मोठा नको, छोटा बाईकला लावायला हवाय रे. एक कारला लावायचं घे एक बाईकला लावायचं घे. बाईकपेक्षा एक कार एक बाईक असं घे. अरे तो छोटा पण लावतात कारला. कारला एवढा पण कारला दिसणारच नाही ना ते. बॅक साईडला लावायचा ना असा. हा ते छोटे दिसतील का कारला. आणि एक मला फ्लॅग घे. हा, एक मोठा मला पण दे. आणि एक मला मोठं. दोन छोटे हवे. गाडीला मोठ्या थार माझी चालेल. दो छोटा ए, वाला ऐका कारचं वेगळं बोलतात, हे खूप मोठं होईल कारला बोलतात. अच्छा कार का दिखाओ ना. बरोबर आहे, हेच हाँ, असतं. हे कार. होय रोहन हे बघ. ये कार के लिए क्या. हे कारला असतं हे बघ हे. हे कसं लागतं? ट्रक आहे, घरातलं. नाही. सांगतो बरे आम्ही पण तू आता हे लावायला ट्रक घे विकत. तू घेऊ शकतो ट्रक. ते दोन द्या मध्ये म्हणजे मागं कोणतरी बघणार त्याला झूम करून बघायला. काहीच बार्गेनिंगची नवीन पद्धत चालली. सगळं टोटल केली आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र घेतलं, सगळ्याची टोटल केली, एकेकाने बार्गेन नाही केलं, सगळं सगळं टोटल एकदम बार्गेन करणार. नाही बरोबर आहे. अरे हजार पेमेंट जरा लवकर. अरे कसं पेमेंट द्यायचं आता, कसं कळणार कोणी किती द्यायचं. हा याच्याकडे आहे. जेवढे डिस्काउंट मिळालं डिवाइड बाय 4 करायचं. नाही अच्छा डिवाइड बाय अमाउंट किती आहे माझा आहे 280 हा, तुझा मग त्या आहे हिशोबाने 310 divide करा. तुझा 380 मालकाचा आहे. उस हिसाब से डिवाइड करो. स्क्रीनशॉट मारून ठेवतो. आपलं मेन डायमॉक्सच होतं. आता तुझ्या ह्याच्यात आहे ना ती रस्सी घ्यायची गाडीला लावायची. परत ग्लव्स घ्यायचे ग्लव्स. मी आलो आहे कृषीला ग्लव्स घ्यायला, कारण की प्रॉपर ग्लव्स ते लोक देणार होते आम्हाला असं सांगितलेलं टूर बरोबर, पण त्यांनी दिले नाही आहेत. सो आम्ही आमच्या घरातले रँडम बेसिकवाले आणलेले, सो ते आता घेतोय. सो ते आणि शॉल वगैरे पण आम्ही बघतोय काय आवडतंय का. मैं बहुत बता रहे हो कम नहीं होगा. 4500 बता रहे उसका. मैंने लिया हुआ दिखाता हूँ. याच्याकडे आहे तरी घेतोय, याच्याकडे आहे तर का घेतोय. आणि कोण क्लोज घेणार आहे. हा मी घेणार. कृषी नीट घालून बघ तुला कुठले बरोबर येत आहेत. हा भाई डायरेक्ट प्रत्येक गोष्टीत बंडलच काढतो, म्हणजे समोरचा बार्गेनच नाही करणार. अरे भाई हा डायरेक्ट बंडलच काढत राहिल्यावरती कसा बार्गेन करेल कोणी. ए दादा हा मग कसं कमी करणार तू पण काय भाई. त्याच्या आतमध्ये बघ हे आओ खत्री बघू. सो गाईज ह्याच्या आतमध्ये बघा फुलं आहे तुला खत्री. तू माझं ते वाला कशाला वापरते. तुला पण तरी ना मग. अरे ते त्याचं यूज तर व्हायला पाहिजे, मग ते आपण गोष्टी वेस्ट होतात ना. घरी गेल्यानंतर पण वापरणारच. घरी थंडी नाही पडते आपल्या इथे कधी एवढी ग्लव्ह साठी. मला असं वाटतं तू घे. चिवाज आहे ऑलस्टॅग आहे सगळ्यात बऱ्यापैकी सगळ्यात विस्की रम आहे चॅम्पियन आहे रेड वाईन आहे. तू काय तुझा त्याचा बिझनेस पण आहे. नाही अच्छा. म्हणजे अच्छा, एअरपोर्टला जातो ना साठवून ठेवतोय. प्लॅन. अरे वा हा ओ सगळं भाई फुल पुढचं. नातवंड म्हणतील आजोबा एकदा हा आमच्यासाठी पण सोय करून ठेवली आहे. नाही रिटायरमेंट संपवूनच जाणार. पण जॉईन करायचं. हा तू आम्हाला बोलो, आम्ही येतो तुला म्हातारपणी जॉईन करायला. मध्ये जायला नसते तेव्हा संपवायला आता पण संपवतो आम्ही. हा ऍक्च्युली तू आत्ता बोलवलं तर आत्ता पण येऊ आम्ही तुझ्या घरी, तुला जर संपवायचं असेल तर. लग्न झालं तर माझं अजून झालेलं नाही. मुलगी शोधायची मुलगी शोधायची का. पुण्याची चालेल का भामटी. पुण्याचे नाही
काय रे दादा पुण्याच्या पोरींमध्ये काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे घरात 5 मिनिटात सोडता येतं, जा घरी जाऊन पण मी माझा अजून एक मित्र आहे कोल्हापूरचा, भाई तिकडे सगळेच मनाने पण श्रीमंत आहे आणि पैशाने पण श्रीमंत आहेत रे सगळेच. काय म्हणजे असं काय आहे चाव मारत होते कोल्हापूर? ना आमच्या इथं. आम्ही शिफ्ट होऊ का? म्हणजे आम्ही पण असं फुल घेऊनच फिरू सगळं खिशामध्ये. अरे माझा एक आहे ना सेम तुझ्यासारखा, काय झालं की डायरेक्टली पैसे काढतात. अरे म्हटलं थांब जरा धीर दमत पडत नाही. पेशन्स नाही. पेशन्स नाही यांचं म्हणजे कोल्हापुरी विषय हा लागतो मनात एक नंबर मोडून मोकळं करून पुढे जायचं. म्हणजे एकानं म्हणजे जीव तुला जर काय लावला म्हणायचंय? आम्ही बाहेर येतो, आम्ही मनाने चांगले एकानं नाहीये. जीव जर लावला ना शेवटपर्यंत राहतात हो तिथे. ते आहे ते बरोबर आहे. माझा पण एक मित्र आहे, तो पण असाच आहे. हे स्ट्रीट बघा लेह मार्केटचं. वा 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 काय भारी आहे. मला आपला मनालीवाला मनालीवाला मॉल रोड ना, सेम तसंच दिसतंय. मस्त. कंटेंट क्रिएटरची लाईफ सगळं कॅप्चर करा, सगळं दाखवा लोकांना. हो ना यार. लोक सबस्क्राईब पण करत नाही, कमेंट पण करत नाही, त्यांनी लाईक पण करत नाही. चिंगूस. तर याच नोटवर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा यार. सो गाईज सगळ्यांचं मिळून एक रील बनवायचं आहे, तर त्यासाठी सगळे एकमेकांना कन्व्हिन्स करतात आता, जे नाही म्हणतात त्यासाठी. सो सगळी प्लॅनिंग चाललेली आहे. आमची पेअर मिळाली आहे ना, आमची पेअर काहीच करते. सो अशीच सगळ्या फ्रेंड्ससोबत मजा मस्ती करत, दंगा करत, रील्स करत, टाइमपास करत होतो आम्ही लेह मार्केटमध्ये. आणि अशी आमची इव्हिनिंग आम्ही स्पेंड केली. आणि सगळेजण थकले होते. नंतर सगळेजण आपापल्या रूमवर जाऊन झोपले होते, कारण नेक्स्ट डेला पण आमची राईड कंटिन्यू होणार होती. सो खूप मजा केली लेहमध्ये. आणि तुम्हाला असेच जर पुढचे व्लॉग्स बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.